विधानसभेला एकमेकांच्या विरोधात उभा राहून संघर्ष करणारे माकपचे नेते माजी आमदार नरसई आडमासर यांनी महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रणितीताईंनी मध्यमधून मला मदत करावी असंही त्यांनी सांगितलंय. आम्ही तुम्हाला खासदार करण्यासाठी मदत करतो, तुम्ही आम्हाला आमदार करण्यासाठी मदत करा असं याप्रसंगी मास्तर यांनी जाहीर केलं असून प्रणितीताई शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. सगळ्यात पहिला हल्ला, जबरदस्त हल्ला 70-80 वर्षापासून आम्ही बघतो आहे की कामगार कायदे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी दुसरा हल्ला चढवला शेतकऱ्यावर, तिसरा हल्ला चढवला दलितावर. आज या ठिकाणी 3-4 महिला आहेत. भयानक वेदना होता. एका तासामध्ये 4 महिला आणि वर्षाला कुठल्या कोटी 6,000 मुली जळतात. बंगालमध्ये जाऊन त्यांना सभा घ्यायला मिळणं आहे. संपूर्ण जगामध्ये मणिपूरमधल्या 2 महिला, त्यातली 1 महिला ही तर प्रत्यक्ष सैनिकाची पत्नी होती. भर दिवसा नागवं प्रवचन संस्कार झालेल्या भारताच्या इतिहासात स्वतः मोदी आल्यावर मी प्रश्न उपस्थित केलं. ते राजीव गांधी आवास योजनेमध्ये 4.5 लाख रुपये अनुदान होतं. आज केंद्र सरकारने 2.5 लाख. पहिला निर्णय घ्या, 300 रुपयामध्ये गॅस देऊ शकता. याने 1 रुपया कमी केलेला आहे. 35 लाख कोटी रुपये या गरिबाच्या खिशातून काढला मोदी आणि दिलं कोणाला? अदानी अंबानीला. हे उदाहरण आहेत मित्रो. आता पापाचा घडा भरलेला आहे. आता त्यांचं जायची वेळ सुरू झालेल्या. आज या सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो, इंडिया आघाडीचं राज्य येईल. राहुल गांधी एनडीएचं 200 पुढे जागा जाणार नाही. हा माझा 50 वर्ष राजकीय अभ्यासाचा निघालेला निष्कर्ष. खरं खोटं 4 जूनला ठरेल. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, आपण तन मन धनाने एक चहा 1 रुपयाची अपेक्षा न करता आपण प्रणित शिंदेला खासदार म्हणून निवडून सोलापूरला जे डाग आहे. एकच उदाहरण देतो, या बीजेपीवाल्याला सांगा एकच. पण 92ला मी नगरसेवक होतो. त्यावेळेला जर हे 100 किलोमीटर जर लाईन आलं नसतं, 15 दिवसात अमर का ते जर झालं नसतं, लातूरची काय अवस्था? रेल्वेवरनं पाणी. ऐतिहासिक असे अनेक आहेत. मी निवडून तुमच्या आठवणीत तुम्ही जन्माला आला त्यावेळेला मी आमदार. खंबीर इंडिया अलायन्स म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत. आपला एकच ध्येय आहे, तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं. या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे. कामगारांना
दीनदलित, शेतकरी, महिला यांना न्याय मिळाला पाहिजे. हा जो दुर्बल घटक आहे, जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे, फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेची मजा घेतली. त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असेल, सर्वात मोठा ज्या कामगारांसाठी मास्टर नेहमीच लढत होते, त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला. त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला. त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे. घन या मागाबोटीने फिरत होत्या. जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो. आज त्या रेशन दुकान ओस पडले. GST एवढी 50 रुपयाच्या चपलावर 150 रुपये GST, आणि म्हणून महागाई, बेरोजगारी, अन्याय, त्रास, संविधान बदलण्याचं षडयंत्र, लोकशाही वाचवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत. इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी, आदरणीय कराडजी, या आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूतीत पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत. भाजपच्या विरोधात आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार, आमदार आणि त्यांचे पंतप्रधान. आपण सगळ्यांनी हे विसरून चालणार नाही. मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी यावेळेस आपण ती सगळी बाजूला ठेवू. सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर 100% शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल. आणि इंडिया अलायन्स तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की इंडिया अलायन्सचे रिपोर्टमध्ये नंबर्स, आकडेवारी खासदारांची ही वाढत आहे, पण मोदीच्या हुकुमशाहीमुळे कोणतेही मीडिया हे दाखवत नाही आहे, कारण का मीडिया गोदी मीडिया आहे. आणि म्हणून खरी परिस्थिती काय, शेतकऱ्यांचा, कामगारांचा रोष ज्यांच्यामुळे यांची संख्या कमी होणार आहे ते आपल्याला दाखवलं जात नाही.